तर मित्रांनो, आज पहिल्यांदा भेंडी फ्राय बनवून पाहायचे. मी मित्राच्या घरी खाली भेंडी फ्राय, तर मी म्हणलो घरी पण बनवून पाहू. तर भेंड्या आणल्या धुवून सुकवून आणि मस्तपैकी उभ्या चिरून घेतल्या. अशा चिरून घेतल्या मस्तपैकी. प्रत्येक भेंडीचे 4 कापात उभ्या चिरल्या, डायरेक्ट अलग न केल्या. असे आळा वगैरे येते चेक करून घेतलंय. तर चला पाहू. कापून झाल्या आपल्या भेंड्या मस्त. आता ना शेंगा फोडून शेंगा फोडून घेऊ. तर शेंगदाणा भुजून घेणारा मस्त भुजून घ्यायचं. तर असं भुजून घेतला गरम आता बारीक कुटून घेतो किंवा मिक्सरमध्येच बारीक करतो. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून आणलं, म्हणजे थोडाफार ठोसार नॉर्मल धरायचा रव्यासारखा. चालेल. आता लसूण बेसून सोलून घेतो. लसूण सोलून घेऊ राहिलो. आपल्याला पाहिजे ते हिशोबानं सोलून घ्यायच्या, किती लागते तेवढ्या. झाल्या सोलून. आता ठेचून घ्यायच्या ना. आता ठेचून चिरून घेतो. शेंगदाणा वाटीत घेतला कडून. मसाला, मिरची, हळद, मीठ आणि तेल टाकून घेऊ. तर झालं. आता ठेचून लसूण बारीक करून आता तेल टाकू. तेल आपल्या हिशोबानं लागेल तेवढं टाकायचं. आता तेल टाकलंय. आता कढई चुलीवर ठेवली. आता चांगला चमचाना उकळा येऊन देऊ तेलाचा. आता तेलाला मस्त चणचणीत उकळा आलाय. लसूण सुद्धा तांबडा होऊ राहिलाय. आता भेंड्या टाकून ते परतून घेऊ त्याच्यात तेलात. आता हलवून घेतले तेलात परतून चांगले. आता शेंगदाणा टाकून परत एकदा हलवून घेऊ जराशा आणि झाकण ठेवून देऊ वरून. चमचाने तो तेलचं वाजू राहिलंय. आता झाकून ठेवू. हलवून झालंय बऱ्यापैकी. आता झाल्या का फ्राय आपण ना खोलून पाहू. झाकण बऱ्यापैकी सुकून बारीक झाल्या. सुरकटून माल मटेरियल मस्त पैकी भिनलंय. हलवायच्या का एकदा घेवर हलवून. झाल्या थोडंफार बुडायला लागल्या. सुरुवातीपासून शिजवताना ना फक्त आरावच शिजवायचा, पूर्ण फ्राय करून घ्यायचा आरावच. जाळ नाही करायचं, नाही तर मग जळते. तर झाल्यासारख्याच झाल्या आता भेंड्या फ्राय.
आता वाढून घेतो. मस्त फ्राय केल्या, गरम गरम आहे. मस्त झाल्या रे. गोड लागते भारी. चालेल.